अरे मधु काका, या या बसा. खूप ऊन आहे ग बाई. चला. हा. या. बरोबर ना. हे काय? अलकाने लाडू आणि चिवडा करून दिलाय. बापरे, अलका काकींच्या उत्साहाला तोड नाही. अगं, मुलांसाठी काही करायचं म्हटलं ना की तिला दुप्पट जोर येतो बघ. आताशा अथर्व आणि आर्यन इथं नाही आहेत, त्यामुळे तिला तितकंसं करता येत नाही, हे खरं आहे. कशी आहेत ती दोघं? ठीक हो ना, एकदम मजेत. सिमल्याला आहे. एक दिवसाआड फोन करतात मला. हो, मलाही परवा फोन आला होता. अरे वा, छान. बरं मानसी, ईशा कशी आहे ग? बरी आहे. ती आजी आजोबांजवळ झोपली आहे. तू इथून निघून गेलीस की तिला चुकल्यासारखं वाटणार बघ. तसं होऊ नये हीच इच्छा आहे. इच्छा खूप असते ग. आता ईशाची जबाबदारी घ्यायची हे विक्रांत 10 वेळा बोलला, पण त्याला ते जमणार आहे का? म्हणजे हॉस्पिटल सोडून तो हे सगळं करत बसणार आहे का? आणि त्यात काय, घरच्यांची साथ नाही. म्हणजे मी, अलका, विजय ईशाचं सगळं करायला तयार आहोत, तुला माहिती आहे ते. पण ईशाला घरी आणण्यावरून मोहन आणि गीता घर सोडून गेले. आता आम्ही हट्ट करून तिला घेऊन गेलो तर माईच्या चेहऱ्यावर आठ्या आणि नानूची नेहमीची आरडाओरड. आम्ही दोघही, विजय आणि मी, दुकानावर. कसं काय जमणार? आणि खरं सांगायचं ते एवढ्याशा लहान मुलीचं काही सगळं करायचं ना, हे पुरुषांचं काम नाही ग. म्हणजे सगळी जबाबदारी शेवटी अलकावर येणार. आता अलका दुनियेची घाबरट, त्यात माईचा धाक, सगळा गोंधळ आहे ग, बाकी काही नाही. मानसी, तू टेन्शन घेऊ नको. तू आपल्या अभ्यासाला लाग. मधु काका, तिच्या जन्मापासून सगळं मीच करत आली आहे. काळजी तर वाटणारच ना. अगं, निघेल काहीतरी मार्ग. तू जशी तिची काळजी घेत होतीस ना, तसं तिची काळजी घ्यायला कोणतरी उभं राहील बघ. चल, येतो मी. दुकानावर माल यायचा आहे ना. मधु काका, चहा तरी घेऊन जा. अगं, बाहेर केवढं उकडते, चहा कसला? अहो, मग मी सरबत आणते तुमच्यासाठी. खरंच नको ग. तू तुझ्या तयारीला लाग. चल, मी निघतो. तू पोचलीस की फोन कर, कळव मला. चल, येतो ग बाई. काळजी घे आणि इथली काही काळजी करू नकोस, आम्ही आहोत. हा. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.